ऐक ना, काय रे? तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर लवकर ये. काय मला झालं? काहीतरी दाखवायचंय. ये तर खरं. काय झालं? काय बस. बघतोस लॅपटॉपवर? हा, काय रे? हे बघ, काही मुलींचे प्रोफाईल्स काढलेत, बर. अगदी तुला आवडतील अशा, आपले संस्कार जपणाऱ्या. हा हा हा? ही बघ, पहिली बघ काय म्हणते. हा. आय लव्ह अवर संस्कृती व्हेरी मच. आय लव्ह कुकिंग. आय लव्ह वेअरिंग साडीज, अप्लाइंग कुमकुम अँड लुकिंग आफ्टर द हाऊस. काय काय नाव काय यायचं? कौमुदिनी देवस्थळी. अजिबात नको. का? अरे नाव घेता घेता जिभेला गाठ बसेल तुझ्या. बर. अरे काय आहे हे? आय लव्ह अमुक, आय लव्ह तमुक, आय लव्ह लुकिंग आफ्टर द हाऊस. अरे काय या सगळ्या हौसा इंग्रजीत? हो ग, लक्षातच नाही आलं माझ्या. ही बघ, ही पुढची बघ. हा बघू. सुनैना गोरे. हिने मात्र आवडीनिवडी अगदी मराठीत लिहिलंय आता. नाही ते जाऊ दे. फोटो बघू ना तिचं काय. हा बघ. अरे काय रे, सुनयना नाव आहे ना? कुठे बघतीये ते कळतंय का तरी? अगं हल्ली आधुनिक तंत्रांना सगळं व्यवस्थित करता येतं. तू पुढची मुलगी दाखव रे मला. हे बघ, प्राजक्ता पंचनदीकर. पंचनदीकर. हा. बरं. हा. ही बघ काय म्हणते. हा. बाईचं खरं रूप म्हणजे छान नऊवारी साडी, ठसठशीत कुंकू, 2 वाट्यांचं लांब मंगळसूत्र, कानात कुडी, डोक्यावरून पदर आणि नाकात नथ. पुढे बघ काय म्हणते. हा. माझ्या मते सासू हे आईचं दुसरं रूप असतं. त्यांची आणि पतीची सेवा हे जगातलं सर्वात मोठं पुण्य असतं. आणि तिचा आवडता सण बघ, वटपौर्णिमा. हा, बरी आहे तशी, पण सावळी वाटते रे, गोरी नाहीये. गोरी नाही. अगं छान आहे की. अपोजिट पोल अट्रॅक्ट, सिमिलर रिजेक्ट. फिजिक्सचा प्रॉब्लेम आहे. अगं आई, आणि आजकाल मार्केटमध्ये किती क्रीम्स आहेत. अगं शाहरुख सुद्धा गोरा झालाय. मला नाही बाई आवडली. आता तुला आवडली असेल तर बघ बाई, माझं काय. चल 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 चल, नंबर सांग. पडत्या फळाची आज्ञा. नाही बाबा, मलाही फारशी आवडली नाहीये. फार बरी नाहीये ना. अभिजित, तुझ्या आईला आवडेल अशी मुलगी अजून जन्मालाच यायची. अरे तिला 52 कशी सोनं दाखवलं ना, तरी त्या सोन्यालाही पितळ म्हणेल ती. बाबा, तुम्ही जरा थांबता का? हे तू न सांगताही आम्ही करतोच की. तू एक काम कर, तुझ्या मनातली सून यावर एक निबंध लिही आणि god@gmail.com वर मेल कर. तुझ्या सगळ्या अटी वाचून देवालाही चक्कर येईल. असं म्हणताय? मग तसंच पाहायला गेलं तर 35 वर्षापूर्वी माझ्या आवडीचा पती असा ईमेल मी जर देवाला केला असता ना, तर आज ही वेळच आली नसती. चहा घे.
गरम आहे हो. काय हं. कालपासून बापटांची काही खबर बात कळली नाही. हो, मी सुद्धा त्यांची वाट बघतोय. बापट सुद्धा कुठे दिसले नाहीत मला. मला बोलायचं आहे हो त्यांच्याशी खूप. एक सांगू, त्या दोघांपैकी कुणीही दिसलं तरी तू स्वतःहून काही विषय काढू नकोस. अगं दुःखात असतो माणूस. आपण कशाला उगाच त्यांच्या जखमेवरच्या खपल्या काढायच्या. खूप वाईट झालं नाही हो. एवढं हसतं खेळतं बापटांचं घर फार कोलमडून जाणार आता. आपण इथे उभं राहून कशाला उगाच तर्क लढवायचे. समजा मुलगी खरंच मनाने चांगली असेल तर उलट घराचं घरपण वाढेल. अहो असं कसं म्हणताय. मुस्लिम घरात वाढलेली ती मुलगी, तिचे रीतिरिवाज, तिचे संस्कार सगळं वेगळं नाही का असणार. संसारात धर्म येतोच कुठे. नाही पण तरी सुद्धा बापट हे रोज देवळात जाणारे, उपास तापास करणारे, की मुसलमान घरातली मुलगी घरात आल्यानंतर हे सगळं करू दे. बघा तुम्ही आता कुरबुरी सुरू होणार. खरं सांगू, हे सगळं मान्यावर असतं. संसार म्हटला की कुरबुऱ्या व्हायच्या. आता तुझं माझ्याशी लग्न होताना तुझी जात पात पत्रिका सगळं काही मी तपासून पाहिलं होतं. अगदी 36 गुण जुळणारी पत्रिका होती आपली. पण आपल्या कुरबुरी होतातच आहेत ना. परमेश्वरानं जरी जोड्या स्वर्गात बांधल्या असल्या तरी आपल्याला त्या इथे निभावून न्याव्या लागतात. जात पात धर्म हे सगळे मानवी अडथळे आहेत. एकमेकांना समजून घेणं हाच खरा संसार आहे. हो का. मग आपल्यालाही हा नियम लागू होतो. जोशी, तुम्हाला असं नाही वाटत आहे की आपल्यामधलं संभाषण संपलंय. अहो बापटांच्या सुनेबद्दल बोलत होतो ना आपण. तेच तर ना. आपण बापटांच्या सुनेबद्दल बोलतो, लिमयांच्या मुलाबद्दल बोलतो, डोळ्यांच्या मुलीबद्दल, भोळ्यांच्या कुत्र्याबद्दल सुद्धा बोलतो. पण गेले कित्येक महिने आपण एकमेकांशी आपल्याबद्दल बोलतोय का. हाँ हाँ, उधार नहीं बंद होना मांगता है। उधार बंद मतलब बंद। कादर भाई, तुम्हारी तबीयत तो ठीक है ना? पहले खराब थी, अभी ठीक हो गई। हो बंद करावा तो टीव्ही. का ग? कंटाळा आलाय मला त्याचा आवाज ऐकून सुद्धा. तुला या सिरियलचा राग आहे का तुझ्या डोक्यात काही जे चाललंय त्याचा त्रास होतोय तुला? माझ्या डोक्यात काहीही चाललेलं नाही. अगं मग कुठल्याच गोष्टी तुझं लक्ष का लागत नाहीये? काय चाललंय डोक्यात सांग ना जरा. काही नाही हो. काही नाही तर काही. हाच तुमचा पळपुटेपणा मला अजिबात आवडत नाही. आता मी काय केलंय? कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं म्हणून जायचं नाही. हे बघा, माझं डोळे मिटून दूध पित राहिली ना तरी सगळ्या जगाला ते दिसत राहत. रीमा, अगं कुठली उदाहरणं कुठं देतेस? काय चाललंय? मला माहितीये मी काय बोलते. अगं मग सांग ना. मगातपासून मी तेच विचारतोय. मनवा नॉनव्हेज खाते. तुझी अगं मी पण खातो, वैभव पण खातो. पण तुम्ही घराबाहेर खाताना घरात पण नाही ना. सोसायटीत काय काय चर्चा होणार आहे हे आज कळलंय मला. अच्छा, का? बापटांनी मुसलमान सून केली म्हणून? हे बघा, समाजात राहायचं ना तर समाजाबरोबर चाललं पाहिजे आपल्याला. मला सांग, नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सोसायटीत जे व्हेज खाणारे असतात ते नॉनव्हेज वाले त्यांना काय परावृत्त करतात का? मला त्यांच्याशी की नाही वादच घालायचं नाहीये. एवढ्या देखण्या मुली आहेत आपल्या ब्राह्मणात, वैभवला एकही सापडू नये. तुला सांगतो, सोसायटीतल्या बायका हेवा करत असतील वैभ्याचा. इतकी सोन्यासारखी सून मिळाली आपल्याला. हे मान्य, हे खरंच मान्य आहे. मग नॉनव्हेज मात्र अगं अगं वेगळी भांडी देऊ की तिला नॉनव्हेज बनवायला? तरी पण भांड्याना वास राहतो. हो ना. ही भीती मला पण आहेच ग. मग पण तुला सांगू का रीमा, एकदा का तिने नॉनव्हेज बनवलं ना,
सोसायटीतल्या लोकांच्या रांगा लागतात की नाही बघ बाहेर. हा. काय वास येतोय हो लिमये तुमच्या घरात. नॉनव्हेज वाटतं. द्या ना, थोडं द्या ना आम्हाला प्लीज, द्या ना. बघ तू. तरीच मला वाटतं त्या बापटांच्या घरात या ना त्या कारणाने सगळेजण सारखे जात असतात. तुला सांगतो काय अप्रतिम बिर्याणी बनवते बापटांची सून. वा वा. तुम्ही खाल्ली? हो ना, खाल्लीत ना? एकदाच गेलो. वा वा वा, धन्य आहात तुम्ही. अरे काय बघतोयस काय तू शेखर? काही प्रॉब्लेम आहे का? अरे माझ्याकडे खूप काम होतं ना, म्हणून मी ते मिक्टरचं अकाउंट राहुलला कम्प्लीट करायला दिले. राहुल मिक्ताचा जॉब बघ झालाय का? अरे तो जॉब माझ्याकडे नाहीये, घाटपांडेकडे आहे. घाटपांडे काय 2 दिवसात देतो. 2 दिवस वेळ नाही आपल्याकडे. काय? मला एका तासात स्क्रिप्ट रेडी पाहिजे. ऍक्च्युली सेकंड ड्राफ्ट दुपारी पाठवतो म्हणाला तो. दुपारी? का मुहूर्त काढलाय दुपारचा? का न्यूमरॉलॉजी वगैरे फॉलो करायला लागला तो? आता त्याला म्हणावं की मला अर्ध्या तासात स्क्रिप्ट रेडी पाहिजे, नाही तर कॉपी रायटरचे बरेच नंबर्स आहेत माझ्याकडे. ऑल राईट. सोनिया, कॉस्ट्युमचं काय झालं? संध्याकाळपर्यंत येते. काल देणार होता ना? त्याच्या बायकोची तब्येत बरी नाहीये. तंदुरुस्त बायको असलेला टेलर बघा तुम्ही. आय हेट डिले. हॅलो, सेट रेडी आहे का? हो, फक्त पेंटिंगचं काम बाकी. का? तंदुरुस्त पेंटर बोलवलाय त्यांनी. फार स्ट्रेस देते का मी? ऍक्च्युली हो. 3 दिवसांनी शूटिंग आहे अँड आय थिंक वी हॅव इनफ टाइम. मला वाटलं आज तरी तू खुश असशील. अरे का काय, लग्न ठरलंय तुझं? ठरलं बिरलं म्हणू नका यार, ते किती ओल्ड फॅशन वाटतं. ऍक्च्युली मी आणि मनवा एकमेकांना 3 वर्षांपासून ओळखतोय. ही वर्क्स इन दी IT सेक्टर. 3-4 वर्षांपूर्वी आपण एक कॉर्पोरेट फिल्म बनवली होती बघ, ही कंपनी. अच्छा, ती फिल्म डिरेक्ट केलेली मुलगी. हा, अरे तू एक छोटासा रोलही केला होतास त्याच्यात. तू तिला गटवली? गटवली काय, 6 महिने फिल्डिंग करावी लागली, त्यानंतर प्रपोज केलं. सो दॅट्स द स्टोरी. बाबा लगेच हो म्हणाला. ही थिंक्स वैभव विल वन डे बिकम द बिल गेट्स ऑफ इंडिया. परमिशन कसली वांदे झाले होते माझे, पण बाबांनी माझ्यासाठी खिंड लढवली आणि फायनली आई तयार झाली. बघू, वन डे ही वॉन्ट्स टू स्टार्ट हिज ओन IT फर्म. ती जॉब फक्त एक्सपिरियन्स साठी करते. 3-4 वर्षात शी विल स्टार्ट हर ओन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. आणि तसंही तिच्या वडिलांचे इतके बिझनेस आहे की तिला बाहेर काम शोधायची गरजच लागणार नाही. तो माझ्या बाबाची मदत नाही घेणार. त्याला प्रचंड सेल्फ रिस्पेक्ट आहे. इज अ सेल्फ मेड मॅन आणि त्याची हीच क्वालिटी मला आवडली. नाही रे, अजून तारीख नाही ठरली आहे, पण याच वर्षी बार उडवायचं. शा, पार्टीसाठी लग्नापर्यंत कशाला थांबा? तुम्ही मला सांगा, मी त्याला लगेच तयार करते. नको नको, आज मी तिच्या ऑफिसच्या सगळ्यांबरोबर डिनरला जातोय. आत्ताच ठरलंय. आपण सॅटर्डेला जाऊ ना. हॅलो, मी काय त्याची सेक्रेटरी नाहीये. त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल ना, तर आज डिनर पार्टीला त्यालाच विचारा. ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला बायका कशा वाटतात हे महत्वाचं नसतं, घरी ती पसंत पडते का नाही ते महत्वाचं असतं. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका गे 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 गे. अहो, आजच्या काळात एवढा म्युझिकल वर्कर मिळेल का तुम्हाला? तोही एक्स्ट्रा पैसा न घेता. सो आगाऊ आहे ना. अरे लिमया काकू, अरे आली का तू? तुम्ही केव्हा आलात? झाला, थोडा वेळ झाला. नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आई, नका ना असा आशीर्वाद देऊ सारखा सारखा. का ग? भारतातल्या प्रत्येक घरात 8 मुलं जन्माला आली तर लोकसंख्येचं काय होईल? हे मात्र खरं बोललीस हा. त्यापेक्षा 1 किंवा 2 मुलं भव असा काहीतरी आशीर्वाद शोधायला पाहिजे ना. मुलंच का, मुली सुद्धा चालतील मला. बघ, खूप छान बोललीस. आई, पगार. जा, देवासमोर ठेव. समोर ठेवलेला प्रसाद देव खात नाही, तोपर्यंत देवा देवा. ज्या दिवशी तो खायला लागेल त्या दिवशी अरे देवा. सोमड्या, काय बोललास रे? काय नाही, मनाचे श्लोक.
पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काकू बोला काय घेणार? पोहे उपमा की थालीपीठ करू? अगं नाही बाई, मी निघाले आता. असं कसं? काहीतरी खाल्ल्याशिवाय सोडणारच नाहीये मी तुम्हाला. अगं पण तू आत्ता आलीस ना कामावरून, कशाला उगाच त्रास करून घेते? शी, त्रास काय त्यात? मी रोज आल्यावर आईंसाठी काहीतरी बनवतेच की. सांगा ना काय घेणार? बर मग पोहे चालते. आई तुम्ही? मलाही पोहेच चालतील. कशाला दोन दोनदा त्रास करतेस? जा. आले. सविता, लाखात एक सून आहे ग बाई तुझी. दृष्ट काढत जा तिची रोज. न चुकता रोज संध्याकाळी दृष्ट काढते तिची. मला सांग, की दर महिन्याला तुझ्या हातात पगार आणून देते? तुला सांगते, 1 वर्ष झालं लग्नाला, पण एकही महिना चुकला नाहीये की तिने माझ्या हातात पाकिट दिलं नाही. वा. मी त्यातला 1 रुपया काढून घेते आणि सगळं पाकिट तिच्या हातात ठेवते. 1 रुपया काढून घेणार आहे माहितीये म्हणून अक्का पगार देते. अक्का पगार ठेवून बघा कशी ठेंगा देते. कुंडली वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सोमड्या, काय चाललंय रे तुझं? हे श्लोक बंद करा आता. मला सांग सविता, नुपूरने हिला कुठे पाहिली? अगं तो कुठली बघतोय? लग्न मी जमवलंय. आधी नाही नाहीच म्हणत होता, पण तिला बघितल्यानंतर मग त्याला पटलं की आपल्या आईची निवड किती योग्य आहे ते. बस मी आले. परमेश्वरा, मी विनंती करते तुला, आमची पण सून अशीच असू दे रे बाबा. आणि त्यामुळे त्यांच्या बायकांना त्रास होतो, राईट? मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईच्या ताटाखालचं मांजरच राहतात. आणि त्यामुळे त्यांच्या बायकांना त्रास होतो, राईट? त्रास? माय फूट. ए थांब 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 थांब. काय? ए तू बघ गजरावाला, मला गजरा आण ना. कमी आणू? मी आणतो. तुला केवढ्याने ओरडते यार, हार्ट अटॅक येईल एक दिवस मला. थँक्यू. चालूच. वैभव, तुझा फोन वाजतोय. कोणाचा आहे? घरून आहे. आईचा असेल. बरं तिला सांग 5 मिनिटात कॉल करतो. हा? हॅलो. अगं, तुला लागला का फोन? मी वैभवला लावत होते. नाही नाही, तुम्ही वैभवलाच फोन केलाय. तो फक्त फोन माझ्याकडे ठेवून गेलाय. बरं बरं, दोघं एकत्र आहात वाटतं. हो, आणि तो गजरा आणायला गेलाय. अरे वा, चिरंजीव सुधारले म्हणायचे आमचे. बरं त्याला सांग की त्याच्या आवडीची मी आज भेंडीची भाजी करते, तर बाहेर कुठे काय खाऊ नको म्हणा. ऍक्च्युली तो आज आमच्याकडे येणार आहे जेवायला. आईने तांबडा पांढरा केलाय. तांबडा पांढरा? हा, तांबडा पांढरा रस्सा. हो का? मॉम, मी त्याला तुम्हाला फोन करायला सांगते. अगं तसं काही अर्जंट नाहीये, पण वेळ मिळाला त्याला की म्हणून कर फोन. हा, बाय. थँक्यू. हा, काय म्हणाली आई? नथिंग अर्जंट. हा म्हणाली की घरी भेंडीची भाजी केली. हो, मीच सांगितलं होतं तिला की मला आज भेंडी खायची आहे. पण मी त्यांना सांगितलं की तू आज आमच्याकडे तांबडा पांढरा खायला येणार आहे. तू सांगितलंस तिला? अगं का सांगितलं तिला? का, काय सांगितलं? यार हेच की मी तुझ्याकडे तांबडा पांढरा रस्सा खायला येणार आहे. नाही येणार आहे? अरे यार येणार आहे, पण तिला का सांगितलं? तूच म्हणालास ना. हे बघ, मी तुला फक्त एवढं म्हणालो होतो की तिला सांग मी 5 मिनिटात परत कॉल करतो. अरे पण त्यांचा फोन उचलल्यावर मी हाय हाय करणार होते का? उगाच काहीतरी बोललो. यार कशाला गोळ घातला हा सगळा? मला उगाच दोष देऊ नकोस. माझी काही चूक नाहीये. मी आईला सांगितलं होतं की मी ऑफिसमध्ये उशीर होणार आहे. मग मला का सांगितलं फोन उचलायला? कारण मी मूर्ख आहे आणि माझा असा गैरसमज आहे की मला बायका कळतात.